नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 60 वर्षापेक्षा अधिक वय असेल तर सरकार देणार तुम्हाला आता 10,000 रुपये। काय असणार, चला तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मंडळींनो, तुमचे किंवा तुमच्या घरातील कोणतरी किमान 60 वर्षाचे असल्यास या वयोगटातील व्यक्तींसाठी उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी सरकारने अनेक फायदेशीर योजना सुरू केल्या आहे। या गुंतवणूक योजना अलीकडच्या वर्षात विविध क्षेत्रामध्ये नव्याने लागू केल्या जात आहे आणि लोकप्रिय होत आहे। या योजनांमध्ये सहभागी होऊन तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता। चला याबद्दल आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। बँका आणि सरकारी संस्थांद्वारे ऑफर केलेल्या विविध बचत योजना आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात। या योजनांमध्ये गुंतवणूक करणे तितकेच महत्त्वाचे आहे। असे केल्याने तुम्ही केवळ नियमितपणे भरीव व्याज मिळवू शकत नाही तर कर बचतीचा लाभ देखील घेऊ शकता। या व्हिडिओमध्ये आम्ही 3 वेगळ्या योजनांबद्दल माहिती दिली जाणार आहे। ती सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सरकारने सुरू केलेली एक बचत योजना आहे जिथे मुद्दल आणि व्याज दोन्ही सरकार देते। 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची किंवा 55 ते 60 वर्षाच्या दरम्यानची आणि निवृत्ती झालेली व्यक्ती या योजनेअंतर्गत खाते उघडण्यास पात्र आहे। पोस्ट ऑफिस किंवा शेड्यूल्ड कमर्शियल बँकेत खाते उघडता येते। किमान 1,000 रुपये आणि कमाल 30 लाख रुपये ठेवीसह खाते उघडले जाऊ शकते। ज्येष्ठ नागरिक बचत योजना वार्षिक 8.2% व्याज दर देते, ज्याचा तिमाही आढावा घेतला जातो आणि महागाई आणि बाजार परिस्थिती यासारख्या घटकावर आधारित निर्धारित केले जाते। या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे, परंतु तो वाढविला जाऊ शकतो। प्रथम योजना आहे SCSS पात्रता, म्हणजे ही गव्हर्नमेंट योजना आहे। यामध्ये व्यक्तीचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे आणि 55 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि निवृत्ती झालेल्या व्यक्तीचे हे अकाउंट उघडू शकतात। किमान 50 वर्ष वय असलेले निवृत्ती कर्मचारी खाते उघडण्यास पात्र असतील। आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत तुम्ही एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत दावा करू शकता। व्याजाची देयके लागू कर स्लॅब दरानुसार कर आकारले जातात। या व्यतिरिक्त जर तुमचे व्याज उत्पन्न एका वर्षात 50,000 पेक्षा जास्त असेल तर हे स्त्रोतावरील कर वजावट TDSच्या अधीन असेल। दुसरी योजना म्हणजे तुम्हा सर्वांना माहितीच आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना। यामध्ये तुम्हाला पण खूप मोठा फायदा होणार आहे। मित्रांनो, तिसरी योजना आहे फिक्स्ड डिपॉझिट योजना, म्हणजे बँक फिक्स्ड डिपॉझिट योजना स्कीम। यामध्ये पण तुम्हाला खूप मोठा लाभ होणार आहे। मित्रांनो, मी जे 3 तुम्हाला योजना सांगितले हे ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची निवृत्तीनंतरची रक्कम एकट्टे खूप सारे मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही या योजनेबद्दल अधिक माहिती काढा आणि या योजनेबद्दल तुम्ही योजनेला अप्लाय करा आणि तुम्हाला याबद्दल खूप मोठा फायदा होणार आहे। तुम्ही याची संपूर्ण माहिती काढा आणि तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करा। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।